चाललंय हिच्या डोक्यात? मला पण तेच कळत नाहीये वहिनी. म्हणजे कालपर्यंत परफेक्ट एजंटची इम्परफेक्ट बायको होती, नेमकं आजच अचानक काय झालं तिला? हिच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी प्लॅन शिजत असणार आहे. सरळ आहे. एजंटनी ऑलरेडी तिला एक्सेप्ट केलंय आणि त्यात काल प्रेस कॉन्फरन्स गाजवून तिने सगळ्यांची मनं जिंकली. आता ऑफिशियली या घरची सून होऊन तिला हे घर ताब्यात घ्यायचंय. सत्ता हवी आहे तिला, फक्त दुसरं काही नाही. म्हणजे आदर्श सुनेचं ढोंग करून सगळं घर स्वतःच्या नावावर करून घ्यायचंय. तर तिचा उद्देश काही का असेना, आपण तिला प्रयत्नच करू द्यायचे नाही. आपण या घरच्या सून आहोत, ती नंतर आलीये. घरची सून होणं काय असतं हे तिला माहित नाही अजून. करेल ती, खूप प्रयत्न करेल, कामं करेल, पुढे पुढे करेल. आपण सगळी कामं आधीच करून टाकायची, तिच्यासाठी काही सोडायचंच नाही. हा वहिनी, म्हणजे ते ना रहेगा काम तू ना मिलेगा मान. हेलो. तयारी झाली ना? हो, मी पुस्तक विश्वाला जाणार. आलोच. ही घ्या तुमच्या लॅपटॉपची बॅग. तिला तू हे सगळं का करतेस? कशाला उगाच वर खाली करते? अहो ठीक आहे, एवढं करू शकते मी. आणि बरं ते जाऊ दे, मी तुमचा टिफिन ऑफिसमध्येच पाठवते. वेळेवर जेवून घ्या, नाही तर कामाच्या नादात जेवण राहील. आपण किती प्रयत्न केले कुठलंच काम नाही ठेवायचं, पण मी तर सगळी कामं केली. बघ ना. बॅग मध्ये लॅपटॉप पण टाकलायस तू? व्हेरी गुड. हो मग मी सगळं एकदम नीट ठेवलंय. लॅपटॉप तर ठेवलाच आहे, समोरच्या कप्प्यात चार्जर आहे, त्याचा गुंता काढून ठेवलाय, मग नंतर इयरपॉड्स ठेवलेत आणि तिथे साईडचा जो छोटा कप्पा आहे तिथे स्क्रीन क्लिनिंग किट पण आहे. ओके, थँक्स. येतो मी. अहो संध्याकाळी प्लीज लवकर या, वाट बघते. गेला का अभिराम? प्रपोज केल्यानंतर सगळं कसं एकदम छान छान होतं ना एकदम. आधी चिडवू नका मला. चिडवते कुठे? चिडवतात. नाही 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 नाही, मी असं म्हणतेय की बाबा एका परफेक्ट नवऱ्याची परफेक्ट बायको तू कशी होत चालली आहेस याचं मला कौतुक वाटतंय. म्हणजे अगदी लॅपटॉपच्या ठिकाणी लॅपटॉप भरला आहे, टिफिन मध्ये बरोबर चांगलं आहे. ही लंचच्या आधीची एकच मीटिंग आहे, ते क्लायंट बाहेर बसलेत. मी बोलवू त्यांना? हॅलो. अहो मला माहिती आहे माझ्याकडे फक्त 10 सेकंद आहे. मी एवढंच सांगायला फोन केला होता की लंचची वेळ झाली आहे. तुम्ही लंच केला नसेल तर प्लीज करून घ्या, नाही तर कामाच्या नादात जेवण राहील. ओके ओके बाय. हॅलो हॅलो. फोन कट का केलाय नी? अहो बोला. लीला, तू एवढा फास्ट का बोलतेस? आणि तुला कोणी सांगितलं की तुझ्याकडे फक्त 10 सेकंद आहेत? अहो तुम्हीच मला मागे म्हणाला होतात ना की तुमच्याकडे माझ्यासाठी फक्त 10 सेकंद आहे फोनवर बोलायला. ऑफिसमध्ये खूप कामं असतात, मीटिंग्स असतात, बिझी असता ना तुम्ही, म्हणून. हे बघ, मी मीटिंग मध्ये आहे. मला खूप महत्त्वाचं बोलायचं. तुझ्याकडे 10 सेकंड आहे. शूट. हो. तेव्हाची गोष्ट वेगळी होती लीला. यू माय वाईफ अँड मीटिंग्स कॅन वेट. अहो एक मिनिट. अहो म्हणजे खरंच माझ्यासाठी तुम्ही मीटिंग्स थांबवाल? हो. इनफॅक्ट तुझा कॉल जेव्हा आला होता तेव्हा मला वाटलं की तू मला मिस करतेस आणि तू रूम मध्ये बसून बोर झाली, मला म्हणून फोन केलास.
अहो काय बोलताय तुम्ही? कोणी ऐकलं तर काय म्हणेल? ऐकलं तर ऐकू दे. लोकांना कळायला हवं की एका नवऱ्याने त्याच्या बायको बरोबर कसं बोलावं. तुम्ही पण ना. बरं हे सगळं आता राहू दे. तुम्ही लंच केला नसेल तर प्लीज जेवून घ्या आणि मग मला मेसेज करा, म्हणजे मग मी पण जेवेन. एक मिनिट, तू माझ्या जेवणाची का वाट बघतेस? तुला भूक लागेल तेव्हा जेव तू. अशी कशी मी तुमच्या आधी जेवू? आता हे काय नवीन लिहिलं? नवीन काही नाही आहे त्यात. नवरा जेवल्यावरच बायकोने जेवायचं असतं. त्यामुळे तुम्ही जेवा आणि मग मला मेसेज करा, म्हणजे मग मी पण जेवेन. बरं ठीक आहे, आता हे सगळं बास झालं. तुम्ही जेवा आणि आता आपण फोन ठेवूया, नाही तर गप्पांच्या नादात तुमची सगळी कामच राहतील. ठेवते, बाय. व्हॉट्स रॉंग विथ यू लीला? हा काय नवीन स्टॅन्स घेतलायस तू? काही विचारलं तर मी तुमची बायको आहे हेच उत्तर देतेस. विश्वा, हा सर. लंच रेडी आहे? हा पण सर मीटिंग. ते पहिले जेवून घेऊया. मीटिंग कॅन वेट. हा हा हा.